नमस्कार, आप देख रहे हैं आपका अपना डिजिटल मीडिया मन की आवाज जहीर खान के साथ। कुर्ला विधानसभा की खासदार वर्षाताई गायकवाड़ ने महाविकास आघाड़ी के पदाधिकारी और कार्यकर्ताओं का कृतज्ञता सम्मेलन का आयोजन किया। इस आयोजन में सभी कार्यकर्ता और इंडिया अलायंस के सभी पदाधिकारी उपस्थित थे। जबाबदारी माझी आहे आणि तुमचा शब्द राखला जाईल ही जबाबदारी माझी आहे. तुम्हाला या ठिकाणी म्हणतो कारण मला माहिती आहे की खूप वातावरण वेगळं होतं. कारण मला अपेक्षा होती की आपण मला जी लोक मिळायची त्या ठिकाणी तुम्हाला मतदान केले, मला म्हटलं 1 लाखाने निवडून, पण 2004 ची लढाई झाली. 2004 ला सुद्धा वडील तेवढ्याच मताने निवडून आले. मी सुद्धा 2024 ला पुन्हा इतिहास जमा झाला की मला सुद्धा त्याच तऱ्हेने मानव या 70,000 मानव होते तेव्हा सर्वांना असं वाटलं की काय होईल काय माहित नाही. पण मी खरं सांगते लोकांचा आशीर्वाद त्यावेळेला सुद्धा मला काही लोकांनी व्हिडिओ करून पाठवले की घाबरू नका ताई, आपण पुढे येणार. हा आत्मविश्वास आणि ही तुम्ही सगळ्यांनी मला दाखवली. कारण मला काय राजकारण असं काय फार नवं नाहीये. राजकारणाचा मला घरचा अनुभव आहे. समाजकारण मला नवं नाहीये. मला समाजकारणाचा पण अनुभव आहे. फक्त एवढंच आहे की भाषण करताना विधानसभा वेगळी होती आणि लोकसभा भाषण करताना वेगळी. पण मला एवढं माहिती आहे की मी काम करणारा व्यक्ती आहे. येणाऱ्या काळात पण मी काम करीन. आज जी मंडळी मला दिसली नाही, तुम्ही यांना विचारा, मी स्वतःहून त्यांना फोन करून सांगितलं की दिसत नाही आहे. कारण माझी वैयक्तिक जबाबदारी आहे की प्रत्येक माणसाचा सन्मान केला गेला पाहिजे आणि प्रत्येक माणसाला पर्सनली वर्षा गायकवाड लक्ष दिलं पाहिजे. हा माझा खरंच माझा प्रयत्न असतो. आज मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की आपण सगळेजण आलात. या कार्यक्रमाची शोभा असेल किंवा या कार्यक्रमाचं खरंच जे खरं हेतू आहे तो तुमच्या सगळ्यांना भेटणं होतं. असं नको व्हायला की खासदार झाला आणि 5 वर्षांनी पुन्हा आला. असंच होतं, मला माहिती आहे. काय नवीन नाही लोकांना की खासदार झाला की 5 वर्षांनीच खासदार भेटला आणि पुढच्या 5 वर्षांनी मला काम करायला विनंती करा. त्यापेक्षा आपण सातत्याने भेटलं
पण साहेब ज्या वेळेला मी त्या चुनाभट्टीमध्ये आपण गेलो आणि दुसऱ्या दिवशी ते 2 दिवस साफ झालं, रस्त्यावरती मुजळे लावून काय भ्रष्टाचार करता आतमध्ये गल्यामध्ये घुसून जायला लोकांना किती त्रास आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असे की रस्त्यामध्ये बोर्ड दिसले पाहिजे. कामराज नगरमध्ये त्रास, कुरेशी नगरमध्ये त्रास, त्या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे चुनाभट्टीत त्रास. मला सांगा एका ठिकाणी प्रत्येक एसआरएच्या बिल्डिंग साठी लोकांना त्रास. मैं आगे बढ़ गई हूँ, इस बार महाविकास आघाड़ी का सरकार लेके आओ. तो मैं सबसे बड़ी बात है. मैं अभी आप मतलब मी लढले असते तर मी बोलले पण असते की पक्षाला निवडून दे आणि बंद होईल. बरोबर ना? मला त्याचा का पक्षाला निवडून असतं मला मंत्री केलं असतं, मी सिनियर मोस्ट असते, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असते तर. पण या वेळेला मंत्रिपदापेक्षा मला देशामध्ये एक संदेश पाठवायचा आहे की महाराष्ट्राचं राजकारण हे स्वच्छ राहणार. महाराष्ट्रामध्ये लेकिन मी आता इथे येण्यापूर्वी बांद्रा ईस्टला जाऊन आले. मी प्रयत्न करते की आता ह्यांना हेच बोलले, हा विचार नाही करायचा की मशाल आहे की हात आहे की तुतारी आहे, हाच विचार करायचा की या जिल्ह्यामध्ये सगळ्या सीटा महाविकास आघाडीच्या आल्या पाहिजे. अशा काही पक्षी पण जिम्मेदारी आहे. ज्यावेळेला आम्ही बोलतो ना म्हणजे आम्ही संसदमध्ये बोललो ना, जेव्हा आमच्या 5 सीटा आल्या तो एक तर हल्ले आपण 48 मताने, पण लोकांनी तर आपल्याला निवडून दिलं ना. पोस्टल बोर्डमध्ये आपण हरलो होते, काय झालं ते तर कोर्टात सिद्ध होईल, पण लोकांनी मतदान केलं महाविकास आघाडीला. आणि मुंबईच्या जनतेचं ज्याच्याकडे मतदान असतं त्याच्याकडे देश बघत असतो. कारण देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जातं. आणि येणाऱ्या काळात 2025च्या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे इलेक्शन आपल्याला खूप महत्वाचे आहे. आणि तुम्ही जर इतिहास बघाल म्हणजे यांना माहिती आहे, स्वतः बघत होते 2004ला जेव्हा पहिल्यांदा निवडून आले आणि 2009ला ज्यावेळी मंत्री झाले, मुंबईमधून जोपर्यंत 22 ते 25 आमदार निवडून येत नाही तोपर्यंत सरकार बनत नाही. त्यामुळे आपली जबाबदारी जास्त आहे. आणि आपली जबाबदारी काय? या राज्याचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा झाला पाहिजे. त्यासाठी आजपासून आपण निर्धार करूया. मला माहिती आहे की खूप राजकारण चालणार आहे येणाऱ्या काळामध्ये, खूप आहे. आम्ही बघितलं पैशाचा पाऊस पडला, आमच्या पैशाचा पाऊस पडेल, धमक्या येतील. 50 खोके तर आहेत हो, 50 पेक्षा जास्त दिले सगळे. तुम्हाला माहिती आहे ना काय काय दिले. त्यामुळे सगळं येईल, पण यावेळी सिद्ध करायचंय. वर्षा गायकवाडला 23,000चा लीड दिलाय. वर्षा गायकवाड पेक्षा 1,000 पेक्षा जास्त लीड आला पाहिजे म्हणजे तर ते खरं आपलं सक्सेस आहे. कारण मला माहिती आहे की खूप लोकांच्या पायाखालची जमीन आता हल्ली आहे. विचार करतात की इतका लीड झाला तर काय करायचं. पण आपली एकता, आपली सगळ्यांची संघटन. मी बघितलं की कोणाला गाडीमध्ये बसायला घेतलं नाही म्हणून मुखर्जी साहेब रागवले नाही. कोणी हा विचार नाही केला की वर्षा गायकवाडने माझ्या खांद्यावर हात ठेवला की नाही, मला शाल दिली की नाही, मला चहा विचारला नाही, तर नाश्ता विचारला नाही. बिलकुल नाही. माझ्या नवऱ्याने काही नावं लिहून पाठवलीत मला यांची नावं तर स्पेसिफिकली घे, ज्यांची नावं आता भालेरावांनी घेतली. की काही खूप त्रास दिला पण लोक आपल्या खुर्चीपासून हटली नाही. त्यामुळे ही लढाई ही आपल्या स्वाभिमानाची आहे, ही लढाई आपल्या महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे आणि ही लढाई मुंबईची आहे. आपण सगळ्यांनी एकत्र लढावी एवढंच त्या ठिकाणी आवाहन करते. आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आपल्याला भाजपाला तडीपार करायचे, त्यासाठी लढायचंय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आरोग्य शांती असाव्या. जय भीम, जय महाराष्ट्र. आज खऱ्या अर्थाने आज कृतज्ञता मानण्यासाठी आपल्या वर्षाताई गायकवाड उभे आहेत. तमाम सर्व महाविकास आघाडीतला माझ्या माता भगिनी आणि सर्व मित्रांनो, आपण इथे जमलोय. वर्षाताई सगळ्यांनी
आपण काय काय केलं धारावीचं सांगितलं. जरा आमचं कुर्ल्याचं ऐका. पुरेशी नजर नाही पूर्ण लक्ष देऊन ऐकून तरी घ्या. आता डोंगरावरती काय डोंगराची कड कोसळलेली आहे, तिथे एक आपल्याला जावं लागेल. हां, परत चुनाभट्टीमध्ये रस्त्याची अवस्था, स्मशानाची अवस्था, चुनाभट्टीमधून त्या मुलं नाल्यातून जात आहेत, थोडंसं आपल्याला तिथे एक ब्रिज बनवून द्यायचं आहे. तसंच पाईप रोड असेल, कुर्ला थक्यावाड, नेहरू नगर सेल कॉलनीमध्ये बुद्धविहार काय गळत आहेत ना रे. असं जरा सगळं सांगतो ताईंना, करून घ्या. बालेराव साहेब आहेत, करणार आहे. या सर्व समस्या कुर्ल्याच्या काही आहेत. गटर वॉटर मीटर तर चालूच आहे, आपल्याला करावंच लागेल. पण खऱ्या अर्थाने आज सर्व माझ्या माता भगिनींनी आणि तरुण मित्रांनी ताईंना जे निवडून आणलं त्याच्या तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो की आज कुर्ल्यामध्ये ताई वर्षाताई आल्या. सर्वांनी मतं टाकली. त्या सर्व नेते, कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व प्रत्येक माणसाला वाटत होतं वर्षाताई माझी बहीण आहे, वर्षाताई माझी मुलगी आहे, वर्षाताई आपल्या घरची आहे, आपल्या घरात राहते, आपल्या घरातले परिवारामध्ये असं सर्वांनी एक ताकद करून लोकांनी काही आपल्याला निवडून दिलंय. आज आपण प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्यात ठरवलं होतं की आपण कृतज्ञता दिवस करूया, सगळ्यांना बोलूया, आणि तो आज दिवस आला. आज या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम करताय हिरिरीने ते बालेराव साहेब, आमचे डॉक्टर महेश पेडणेकर, हरीश कनस साहेब, या सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने सर्व एकत्र येऊन या पद्धतीची ताकद लावली. सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. आज ताईंना पुढील वाटचालीस ताई दिल्लीला असतात, पण दिल्लीचं काम करून त्या आपल्या मतदारसंघावर लक्ष देतात, त्याबद्दल त्यांचा आभार. आणि माझे 2 शब्द संबोधो. जय भीम, जय महाराष्ट्र, धन्यवाद. नमस्कार, मन की आवाज़ में आपका बहुत बहुत स्वागत है मैम. जैसे कि हम देख रहे हैं आज यहाँ पे जो वर्षा गायकवाड़ जी ने इतना अच्छा प्रोग्राम कार्यकर्ताओं के मतलब हौसले के बारे में रखा है, उन्होंने जो कार्य किए हैं उनका धन्यवाद देते हुए वर्षा गायकवाड़ जी ने इतना भव्य प्रोग्राम, अच्छा प्रोग्राम रखा है. क्या कहना चाहेंगे इस प्रोग्राम के बारे में और कार्यकर्ताओं के बारे में, कार्यकर्ताओं के मन में कितनी खुशी है इस प्रोग्राम से? थैंक यू वेरी मच. आपने मुझे ये सवाल पूछा. एक्चुअली मुझे सच से मन से ये बात बोलनी है आपको कि वर्षा गायकवाड़ ने जी ने आज जो कार्यकर्ताओं के लिए जो भी समारोह रखा हुआ है, उनको धन्यवाद देने के लिए जो समारोह रखा है, उसके लिए तो हम लोग उनके बहुत शुक्रगुजार है कि मैडम ने इतना अच्छा प्रोग्राम रखा हुआ है. और मैं एक कार्यकर्ता होने के नाते उनसे ये कहना चाहती हूँ कि जिस तरह से आज वर्षा गायकवाड़ हम लोग को सबको बोल रही है कि मैं हर एक कार्यकर्ता के दिल में बसूंगी, हर एक कार्यकर्ता का हर एक का काम करूँगी, तो मैं उनको कहना चाहती हूँ कि ताई का जो कार्यक्रम था, ताई का जो इलेक्शन में जब वो खड़ी हुई थी, उनके लिए हर एक कार्यकर्ता ने, जैसे कि हम लोग बैक फुट पर जाके हर एक घर घर में जाके डोर टू डोर उनके लिए जो काम किया है ना, उससे हमें कोई उम्मीद नहीं रखी थी कि अगर वो जीत के आएगी तो हमारे लिए कुछ करेगी या हमको कुछ मिलेगा इससे. हमें उससे कुछ नहीं था. हमें बस ऐसा लगा था, जैसे आज उन्होंने भाषण में बोला था, कि हमें ऐसा लगा था जैसे हमारी घर की कोई है, हमारे घर की बहन है, हमारी बड़ी बहन है, हमारी बेटी जैसी है. तो हमने लगा था कि हमें उसके लिए लड़ना है, क्योंकि हम जानते थे, मैंने जब लास्ट आपको इंटरव्यू दिया था, मैंने तब भी बोला था कि ये साल हमें भाजपा को तड़ीपार करना. और मुझे इसकी बहुत खुशी है कि हमने जो भी प्रयास किया है, जितनी भी दी तोड़ मेहनत की है, उस मेहनत का आज फल हम लोग को देखने आया है. और मैं एक कार्यकर्ता होने के नाते वर्षा ताई से मेरा ये गुजारिश है, और मैं चाहती हूँ कि उनसे ये मेरी गुजारिश होनी चाहिए कि जिस तरह से उन्होंने अपने सारे वादे किए हैं हमारे से, तो हम चाहते कि वो हमें नहीं भूले. भले आज हमें वो नाम से न जानती हूँ, चेहरे से जाने कि हमने उनके लिए आज क्या किया है, कि हमने उनके लिए किस जगह पे जाके काम किया. आज मैं, मेरे साथ में जितनी भी मेरी सहेलियाँ हैं, जितनी मेरी सहकारी या महिला सहकारी, उन्होंने अपना घर का काम निपटा के, और उनके लिए जो सहकारी, हमने एक एक घर के जाके हर किसी को कन्वेंस किया है कि जो माहौल था, जो बीजेपी का माहौल था,
उस माहौल को हम लोगों ने कांग्रेस में कैसे कन्वर्ट किया है हम खुद जानते हैं। हम लोगों ने कैसे कैसे लोग हमसे झगड़ा करते थे, क्या क्या बोलते थे, फिर भी हमने उम्मीद रखी थी कि जो भी हो हमें अपने मन से कार्य करना है और उस कार्य का आज फल आप देख रहे हैं, जिसकी पार्टी आज हम लोग एंजॉय कर रहे हैं। सो थैंक यू। सही बात है, ये वाकई आपकी मेहनत और सारे कार्यकर्ताओं की मेहनत का नतीजा है जो आज वर्षा गायकवाड़ जी हमारे सामने एमपी के रूप में जी सामने। जी जी, बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू वेरी मच सर। बात देना चाहती हूँ कि उन्होंने वर्षा ताई को जिताने में बहुत सहायता की। थैंक यू वेरी मच। बात करेंगे और यहाँ पे हमारे साथ रहवासी एरिया के ही है, वार्ड नंबर 151 से ही है, ये रहवासी है। क्या कहना चाहेंगे जैसे कि आज यहाँ पे वर्षा गायकवाड़ जी ने इतना अच्छा प्रोग्राम रखा है? पहले तो मैं आपको नमस्ते कहना चाहता हूँ। ये जो प्रोग्राम रखा है वर्षा जी ने, ये इन्होंने ये आप उनकी सक्सेस जीत के लिए रखा गया है और ये हमें खुशी है कि हम उसका कुछ पार्ट बन चुके हैं और बहुत ही तहे दिल से उनको शुक्रिया अदा करना चाहते हैं कि उन्होंने ये प्रोग्राम रख के सभी कार्यकर्ताओं का नमस्कार, मनोबल मन की बढ़ाया। आवाज़ में आपका बहुत बहुत स्वागत है। आप देख रहे हैं शिवसेना पार्टी से उज्ज्वला मैम को। क्या कहना चाहेंगी जैसे कि आज जीत का जो यहाँ पे प्रोग्राम आज वर्षा गायकवाड़ जी ने यहाँ पे रखा है कार्यकर्ताओं के लिए और पूरी जनता के लिए, क्या कहना चाहेंगे? बहुत अच्छा लग रहा है। जो भी आज तक चुन के गए हैं, कभी मुंह नहीं दिखाया है उन्होंने। वर्षा ताई ने सबके लिए बुलाया है, सबके लिए भोजन रखा गया है। सभी महिलाएं खुश है, जेंट्स लोग बहुत खुश है। वो सबको भूली नहीं है, सामान्य कार्यकर्ता को भी नहीं भूली है। इसके लिए हम उनका तहे दिल से शुक्रगुजार करते हैं। जैसे कि वर्षा गायकवाड़ जी ने अभी माइक में बोला कि वो आमदार इलेक्शन में 1000 वोट प्लस में आएंगे, इसके बारे में क्या कहना चाहेंगे? 1000 वोट क्या आप लोग लेके आओगे? वर्षा ताई ने बोला है तो वो खुद करके ही दिखाएगी और हम लोग तो है ही उनके साथ में। हम लोग का सपोर्ट भी रहेगा उनको। इस तरह से हम लोग सब मिलजुल के 1000 नहीं 2000 प्लस करके दिखाएंगे। बहुत बहुत धन्यवाद। और चेंबूर के सेल कॉलोनी में एक प्रोग्राम रखा गया है वर्षा गायकवाड़ जी की तरफ से। सर, ये प्रोग्राम किस वजह से रखा गया? ये हमारे वर्षा जी गायकवाड़ जो विजय हुई है और आज हमारे शिवसेना के राष्ट्रीय अध्यक्ष उदय जी ठाकरे, उनका भी जन्मदिन है और हमारे निका जी साहब, दीपक कुमार निका जी, हमारे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष, उनका भी आज जन्मदिन है। तो हमारे वर्षा जी गायकवाड़ ने विजय होने पर और सभी कार्यकर्ता एक मेड़ावा, कीर्ति मेड़ावा करके एक मेड़ावा हमारे साकार नगर में जो चौमुर क्षेत्र में आता है वहाँ पे लिया है। सभी कार्यकर्ता जो इस इलेक्शन में ये जो विधानसभा, ये लोकसभा जो चुनाव हुआ कुर्ला विधानसभा में, जिस चुनाव के अंदर सभी पार्टी के विकास महाअघाड़ी के कार्यकर्ता, सभी नेतागण, सभी पदाधिकारी और राज्य नेता इसमें और सभी आम जनता इसमें भाग लिया, जिसमें बहुमत मतों से हमारे वर्षा जी गायकवाड़ विजय हुई, जिसके उपलक्ष्य में हमारे उनका सत्कार, उनका स्वागत करने के लिए ऐसा हमारे वर्षा जी गायकवाड़ ने एक छोटा सा कार्यक्रम यहाँ रखा, जो हमारे सभी कार्यकर्ताओं का मान सम्मान, हमारे मतदाता का मान सम्मान, हमारे क्षेत्र का मान सम्मान और सभी विकास अघाड़ी के नेतागण, समाज सेवा, पत्रकार वगैरह और सामाजिक कार्यकर्ता का मान सम्मान रखा। ऐसा एक हमारे इस क्षेत्र में हमारे उम्मीदवार की आवश्यकता थी और हमारे इस क्षेत्र में वर्षा जी गायकवाड़ को लोग छोटे से लेके बड़े तक, गरीब जनता, सभी 36 कौम के सभी जाति धर्म के लोग इनको तन मन धन से वोट देकर इनकी भारी वोटों से विजय करवाया। हमारे जीतने के बाद हमारे वर्षा जी गायकवाड़ ने पहला काम ये किया कि हमारे जो अन्नाने का जो मीटर वगैरह जो लगने वाले थे, जो 20% इन्होंने बिजली का दाम बढ़ाया, उसके बारे में हमारे वर्षा जी गायकवाड़ ने लोकसभा विधानसभा में बात उठाकर सभी जनता के समस्या का समाधान करने के लिए बहुत अच्छा कार्य कर रहे हैं। आगे भी हमारे वर्षा जी गायकवाड़ बहुत अच्छा कार्य करेंगे। हम संतोष है, हमें विश्वास है, आशा नहीं, हम विश्वास है कि ये हमारे वर्षा जी गायकवाड़ बहुत अच्छा कार्य करेगी। मैं मेरे दोस्तों बोल के जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय रविदास। हमारे साथ है आज आम आदमी पार्टी से राजू थोराट जी, ये भी हम इनकी उपस्थिति यहाँ पे है। क्या कहना चाहेंगे जैसे कि आज इतना बढ़िया प्रोग्राम वर्षा जी गायकवाड़ और महाअघाड़ी के सभी अधिकारियों ने लिया है, क्या कहना चाहेंगे इस प्रोग्राम के बारे में? आज अपने जो माननीय
वर्षाताई गायकवाड़ जो खासदार बन के आज फर्स्ट टाइम यहाँ कुर्ला विधानसभा में जो सम्मान, जो मतदार लोगों का समझा कार्य, जो जिनके लिए काम किया, उन लोग का सम्मान के लिए आज यहाँ पे उन्होंने प्रोग्राम अरेंज किया है। और मैं वर्षाताई से कहना चाहता हूँ कि आम आदमी पार्टी की तरफ से कि जिन जिन लोगों ने आपका काम किया है, उन लोगों का आप काम कीजिए, तहे दिल से काम कीजिए, क्योंकि मैं उनका शुक्रगुजार और धन्यवाद कहना चाहता हूँ कि आज ये यहाँ पे जो तादाद में लोग उनके प्यार के खातिर आज इकट्ठा हुए, जमा हुए। हम ये फिर से वर्षाताई को कहना चाहते हैं कि हमारे जो कुर्ला विधानसभा का जो भी काम है वो तहे दिल से करे, यही आम आदमी पार्टी की तरफ से उनकी विनती है। जय हिंद, जय महाराष्ट्र। एक मन भरून आलं। मला आजही आठवतं 28 मेला ताईंची उमेदवारी जाहीर झाली, 30 तारखेला आपण फॉर्म भरला होता। तुमच्यापैकी बरेचसे लोक त्या उन्हामध्ये, त्या गर्दीमध्ये धडपडत होते आपल्या उमेदवाराला समर्थन देण्यासाठी। त्याच्यानंतर काम सुरू झाला प्रचार। त्या प्रचारामध्येही ती समोर बसलेली सगळी मंडळी, भले मी प्रत्येकाला नावानिशी ओळखत नसेल, परंतु चेहरे एवढे ओळखीचे झाले आणि इतके दिवस मुद्दाम मी जाणून बुजून उल्लेख करीन या ठिकाणी ताई, की आमचे जुने जोडीदार जे होते ते वेगळे होते, ते कार्यकर्ते वेगळे होते, परंतु या निवडणुकीमध्ये जे नवीन साथीदार आम्हाला मिळाले, मग ते काँग्रेसचे असू देत, राष्ट्रवादीचे असू देत, आम आदमी पार्टीचे असू देत, आरपीआयचे असू देत, समाजवादी पक्षाचे असू देत, त्यांच्याशी ज्या वेळेला संपर्क झाला त्यावेळेला एक गोष्ट निश्चित लक्षात आली की अगोदरचे जे होते त्याच्यापेक्षा ही सगळी मित्रमंडळी चांगली आहे।